मुरगुड येथील शिवाजी विद्यालय शाळा क्रमांक 2 मधील शिक्षक श्री मकरंद मल्लू कोळी यांची झालेली बदली रद्द करावी अशी जोरदार मागणी पालकांनी केली। जर आदर्श कोळी सरांच्या सारखा आदर्श शिक्षकच जर आमच्या शाळेला भेटला नाही तर आमचे पाल्य कसं उज्ज्वल यश संपादन करतील। कोळी सरांसारखे शिक्षक आम्हाला कुठेही भेटले नाहीत। आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही कोणत्याही स्कूलमध्ये मुलांना घालू शकतो, पण जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना आमच्या घालण्याचं कारण एकमेव कारण की कोळी सर। जे मातीतून मूर्ती घडवण्याचा जो मूर्तिकार आहे त्याला जर तुम्ही घेऊन गेला मूर्ती घडेल का? कोळी सरांच्या प्रयत्नांमुळे 2018 पासून शाळेचा पट 112 वरून 182 वर गेला असून शाळेचा स्तरही लक्षणीयरित्या उंचावला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञाशोध परीक्षेत आणि प्रगत वर्ग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर घवघवीत यश मिळवलं आहे। फक्त पालकांचीच इच्छा नाही, मुलांची सुद्धा इच्छा आहे, तळमळीची इच्छा आहे। जेव्हा कळालं मुलांना की सरांची बदली होणार आहे तेव्हा सगळे मुले म्हणतायत की मी शाळेला जाणार नाही। सरांना मी जाऊच देणार नाही गेलेच तर मी त्यांना नाही जाऊ देणार। अगदी मनापासून माझी इच्छा आहे की या सर्वांना कोळी सर हे शिक्षक म्हणून गुरु म्हणून लाभलेच पाहिजेत। त्यामुळे आमच्या सर्व पालकांची एक इच्छा आहे की कोळी सरांची बदली काहीही करून थांबवलीच पाहिजे। शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या कोळी सरांची बदली रद्द करण्यासाठी पालकांनी जिल्हा परिषद सीईओ, पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि माजी खासदारांकडे निवेदन दिलं आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की सध्या नांदणी गावामधील एका हत्तीचा विषय मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्या ठिकाणी हत्तीला परतण्याची जनभावना निर्माण झालेली आहे। त्या पद्धतीनेच मात्र ह्या ठिकाणी मुरगुडमध्ये आपण आता सध्या उभे आहेत। या ठिकाणी एक वेगळा विषय समोर आलेला आहे। या ठिकाणी आपल्या लाडक्या शिक्षकाची बदली इथून होऊ नये, ते शिक्षक इथेच राहावेत ज्यांनी या पूर्ण शाळेचा कायापालट केला असं पालकांचं म्हणणं आहे। आज संपूर्ण पालक असतील किंवा ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेत। नेमका काय विषय आहे आज आपण इथल्या पालकांशी बोलूयात आणि जाणून घेऊयात नेमकं काय या मागचं गुपित आहे किंवा काय आहे तो विषय आपण जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव धीरज सातवेकर, मुरगुड गावचा मी रहिवासी आहे। आणि आज जसं तुम्ही नांदणी गावचा देखील उल्लेख केला हत्तीबाबतचा, जे आपली एक जनभावना असते की जो पाळीव प्राणी असून दे किंवा आपले लाडके व्यक्ती असून देत किंवा एक गुरूंच्या बद्दलचा आदर असून देत, तर आमची ही सर्व जे पालक जे जमलेले आहेत आज असं ऐकायला मिळालं की येथील जे शिक्षक आहेत मकरंद कोळी सर यांची बाहेरगावी काहीतरी बदली होणार आहे असं ऐकायला मिळाल्यानंतर इतकी पालक इथे जमा झालेले आहेत। आणि याचा इतकी मोठी प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही आता 2 दिवसापूर्वीच आमचे स्थानिक कागलचे आमदार आणि मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या मार्फत आम्ही कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन साहेब यांची देखील आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचा आम्ही आढावा त्यांना सांगितला आहे की आमची काही मागणी आहे की या आता जी तुम्हाला हे शाळेचं गतवैभव दिसते हे आमचे म्हणजे ज्येष्ठ शिक्षक या शाळेचे माननीय अनिल बोटे सर, मकरंद कोळी सर आणि अंगद सर या तिघांच्या या मेहनतीमुळे ही आजची शाळा ही तुम्हाला इथे गतवैभव प्राप्त झालेली दिसत आहे। याच्यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी आला असता तर इथे मोठं मोठं गवत आणि हेच तुम्हाला दिसलं असतं। या शाळेचा कायापलट करण्याचं जे मोठं योगदान आहे ते माननीय अनिल बोटे सर, अंगद सर असतील किंवा कोळी सर असतील। आता या 2 महिन्यामध्येच माननीय बोटे सरांची म्हणजे ज्येष्ठत्वानुसार वैध नियमानुसार त्यांची म्हणजे सेवानिवृत्ती होत आहे आणि त्यांचा जो राहिलेला भाग म्हणजे कणा म्हणला तर आपले माननीय मकरंद कोळी सर आहेत। त्यांच्याकडे जी शैक्षणिक त्यांची दृष्टी आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची त्यांच्याकडे जी जिद्द आहे, जी कला आहे ती आमच्या सर्व पालकांना, कारण की आम्ही आमच्या मुलांच्या मधून ते आम्ही बघत आहोत की त्यांची शिकवण्यामागची जी तळमळ आहे ती आपल्या स्वतः म्हणजे शाळेची टायमिंग 11 ते 5 असताना देखील आमच्या मुलांना 8 वाजता आम्ही इथं घेऊन येतोय शाळेमध्ये। 8 ते 6 वाजेपर्यंत शाळा भरली जाते ही। आणि नक्कीच आमच्या मुलांच्या मधली जी प्रगती आहे हे त्यांचं एक द्योतकच म्हणावे लागेल। त्यामुळे आमच्या सर्व पालकांची एक इच्छा आहे की कोळी सरांची बदली काहीही करून थांबवलीच पाहिजे। एक तर शासन असं म्हणते की सर्व शिक्षण अभियान, आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी, जर आदर्श कोळी सरांच्या सारखा आदर्श शिक्षकच जर आमच्या शाळेला भेटला नाही तर आमचे पाल्य कसं उज्ज्वल यश संपादन करतील, ही एक मोठी आमची म्हणजे मागणी म्हणा किंवा आमची एक पत्रकारांच्या वतीने आम्ही तुम्हाला एक आव्हान करत आहोत
की कोळी सरांची बदली ही काही करून थांबायला पाहिजे. कोळी सरांसारखे शिक्षक आम्हाला कुठेही भेटले नाहीत. आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही कोणत्याही स्कूलमध्ये मुलांना घालू शकतोय अशी परिस्थिती आहे. पण जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना आमच्या घालण्याचं कारण एकमेव कारण की कोळी सर. आज कोळी सरांच्या वर्गामध्ये 55 विद्यार्थी आहेत. 55 विद्यार्थ्यांना सर एकटे सांभाळतात. असं नाही आहे की ते एकाच मुला किंवा हुशार मुलांकडेच लक्ष द्या. पूर्ण 55 मुलांकडे सरांचं लक्ष आहे. आज बघितला तरी माझी मुलगी जवळजवळ 11 परीक्षा दिली. 11 परीक्षामध्ये ती सगळ्यामध्ये राज्यामध्ये पहिली किंवा दुसरी आहे. हे फक्त आणि फक्त कोळी सरांमुळेच आहे. त्यामुळे कोळी सर जर गेले तर माझी मुलगी तर अशी म्हणते की मी शाळाच जाणार नाही, शाळा जाणार नाही. ती इतकी रडते शाळा जेव्हापासून बदलीचं समजलंय. त्यामुळे आम्हाला कोळी सर पाहिजेतच. त्याशिवाय मग आम्ही शाळा बंदच करू असं आमचं आहेच. नक्कीच आता या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी भरपूर शाळा आहेत, इंग्लिश मिडियम देखील आहेत, पण जिल्हा परिषदच्या या शाळेसाठी नेमकं हा जो आता लढा चालू आहे त्याबद्दल काय सांगाल नेमकं? हा जो लढा चालू आहे तो आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा जो उंचवायचा आहे काम आहे. आता 1ली ते 4थी हा जो बेस आहे लहान मुलांचा, हा ह्याच्यावरच आमची पुढची इमारत आहे. आणि ह्या मध्ये कोळी सरांचा वाटा सिंहाचा आहे पालकांच्या पेक्षा. त्यामुळे हे सर जर गेले तर परत आज टॉपरची मुलं परत रँकिंगचं हे काय बरं डाऊन टू अर्थ येण्याची शक्यता दाट वाटते आम्हाला. आणि सरांची जो मुलांशी असणारा लढा किंवा सरांना सर एका असं हुशार मुलगाकडे लक्ष द्यावं किंवा मुलग्याकडे लक्ष द्यावं असं नाहीये. 55 त्या 55 मुलांना देखील ते सोबत घेऊन जातात. आज जर शिवाजी विद्यामंदिर तो जर बोर्ड बघितला त्यामध्ये 26 विद्यार्थी आहेत जे टॉपर आहेत. अशा वेळेस जर आमच्या जर मुला म्हणजे जे मातीतून मूर्ती घडवण्याचा जो मूर्तिकार आहे त्याला जर तुम्ही घेऊन गेला तर मूर्ती घडेल का? आणि आज आमची परिस्थिती आहे, जर प्रत्येक जे मंत्री आहेत किंवा काय आहेत ते त्यांनी संध्याकाळी 5:30च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इथं आवारात यावं आणि बघावं की जी 4 चाकी इथं कडेनं लागलेले असतात का, फक्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पालक येतात. जर ज्यांची 4 चाकीतनं फिरण्याची ऐपत आहे मग ते जिल्हा परिषदेच्या शाळेकडे का वळलेत? आज आमच्या पण घरातले भरपूर काय बरं उच्च गुणवत्ताधारक आहेत, पण आम्हाला पण घालता आलं असतं प्रायव्हेटला, पण नाही घातलं का? सरांनी जो पाया रचलाय तोच पाया परत असा कुणी रचेल याच्यावर आम्हाला गॅरंटी नाहीये. त्यामुळं हे सर हे आम्हाला हवेच आहेत. नक्कीच काय भावना आहेत नेमक्या या सर्व तुम्ही जे आंदोलन करताय त्याचं? मी एवढंच बोलू इच्छिते, फक्त पालकांचीच इच्छा नाही, मुलांची सुद्धा इच्छा आहे, तळमळीची इच्छा आहे. जेव्हा कळालं मुलांना की सरांची बदली होणार आहे तेव्हा सगळे मुले म्हणतायत की मी शाळेला जाणार नाही. जिथे सर आहेत, जिथे सरांची बदली होणार आहे तिथं मला घाला असं मुलांची पूर्ण प्रतिक्रिया आहे. एवढंच बोलते की मी आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात व मुलांच्या तळमळीला कुठेतरी न्याय मिळावा ही विनंती आहे. नक्कीच हृदयस्पर्शी घटना आता भावना आपल्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. काय नेमकं आता यांनी व्यक्त केलेच आहेत भावना, आपल्या देखील काय भावना? हो, अगदी नक्की सर्वांचं बरोबरच आहे. मला असं वाटतंय की मी जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा मला का कोळी सर लाभले नाहीत असं मला खरंच तळमळीची माझी इच्छा आहे की माझ्या मुलीला तरी कोळी सरांचा हा आशीर्वाद लाभलाच पाहिजे. इथल्या सगळ्या मुलांना त्यांचा आशीर्वाद लाभलाच पाहिजे. आणि अगदी मनापासून माझी इच्छा आहे की या सर्वांना कोळी सर हे शिक्षक म्हणून, गुरु म्हणून लाभलेच पाहिजेत. कारण कोळी सरांनी एवढं आजपर्यंत कोणीही आम्हाला, म्हणजे माझ्या मुलीकडून मी अजून शिकून घेते की एवढं छान, एवढं सुंदर मध्ये तुला गणित कसं शिकवतात. आणि मला असं वाटतं की माझ्या मुलाला मी इंग्लिश मिडियम मध्ये घातलेले. मला एवढा पश्चाताप झालाय की जगाचं बघून मोठी लोक सगळी कसं इंग्लिश मिडियम मध्ये घालतात म्हणून मी घातले. मला आज एवढा पश्चाताप झालाय की मुलाला मी का इंग्लिश मिडियम मध्ये घातले, मी का मराठी शाळेमध्ये शिक्षण दिलं नाही मुलांना. या ठिकाणी मकरंद कोळी सरांविषयी सांगण्यासाठी काही छोटे आपले विद्यार्थी देखील आहेत. त्यांना विचार, बाळ मकरंद कोळी सर आता इथून जाणार आहेत बदलून, काय वाटतंय तुला बाळ? मला नाही वाटत की मला दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्यावं नाही तर दुसऱ्या शाळेत जावं. सर कुठं पण जातील मी पण जाणार तिथेच. तू काय म्हणतेस बाळ सांग? सर कुठे जाते तिथेच मी बी जाणार आहे.
सर कुठं जातात तिथं मी पण जाणार. सरांना मी जाऊच देणार नाही, नाही गेलेच तर मी त्यांना नाही जाऊ देणार. नक्कीच ह्या बालमित्रांनी सुद्धा आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की सर गेले तर मी देखील या ठिकाणी नानाने मी देखील सर जाणार, त्या ठिकाणी मी जाणार. म्हणजे कुठल्या प्रकारचं एक भावनिक त्यांना कुठल्या प्रकारचं त्यांनी भावनिक पद्धतीनं या ठिकाणी शिकवलं असेल, त्यांची शैक्षणिक प्रगती केली असेल, हेच आपल्या या मुलांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतं. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.